संयमी पेटत नाही त्यांनी एकदा चेपले हडकत मोकळे करते. आम्ही आळ सुद्धा लावायचं काम नाही होत. पण आपण ते भानगडीत पडत नाही. त्यांना राज्य आपलं आपल्याला शांत ठेवायचं. त्यांना करून द्या गुळगुळ सगळे गुळगुळ संपणार थोड्या दिवसात. टोळकं टाळकं सगळं संपू. आपली जात मोठी कशी करता येईल आपल्याला याच्यावर जास्त फोकस करू. आपले लेकर मोठे झाले, आपली जात मोठी झाली, मागं वळून बघायचं आपल्याला गरज नाही पडली. मागं वळून बघायची गरजच नाही. लेकरं सोन्यासारखे आपले डेव्हलप झाले, जात मोठी झाली, प्रगतीकडे चालली. काय पाहिजे आज विचारून बघा तुम्ही. किंवा तुम्ही जरी थकुनी असताल तर ज्या गावात नोंदी सापडल्यात एक का होईना पोरगं लागले, एक का होईना. असे राज्यातल्या जर मराठ्यांना आरक्षण मिळालं सगळ्या तर 5 वर्षात तुम्हाला एकाएकी प्रगती दिसणार नाही. 5 वर्षाने बघा हात धरणार नाही मराठ्याचा कोणी हात. एवढी स्ट्रॉंग जात होणार. तिच्यासाठी आपल्याला जळावं लागत, रक्त जळावं लागत, आपल्याला धोका पत्करावं लागत, आपल्याला छोट्या केसेस करतील ते घ्यावं लागतात. आपल्याला आपण जर जातीसाठी भोगलं तर आपली पुढची पिढी सुखी होणार. आपल्याला पुढच्यासाठी सुखी करायचंय, त्याला मला डेबी करायचंय, ताकदवर बी बनवायचंय, पैशावर बनवायचंय. पण कष्टातून कष्ट करून कट्ट्या कट्ट्या यांचं सारखं नाही, चोट्टे कट्टे नाही, असे नाही करणारे पैदाशी नाही, त्याच्यासारखं नाही, त्या टोळीसारखं नाही वागायचं. आपल्याला कष्टाने मोठं होणारी जात, कष्टाने मोठं व्हायचं. नोकऱ्या व्यवसाय करायचे, दारू सोडायच्या, दारू सोडल्या बरेच झाले. हो दारू तुझे वाढ गोप झालं. दारू सोडा, दारू थोराकडे वरगडी होती. दारू बंद करून टाका, बांधा फोडायचं बंद करा. आपला हात धरत नाही. आपण असे रस्त्यात चालायला लागलं तरी बऱ्याच जणांना सांडत लागत. नुसते रस्त्यात चालायला लागले तरी फक्त एकजूट कायम ठेवा. संकट आलं की परतून लावायला मी आलोच, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. मी जवळ जिवंत आहे ना तेव्हा तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. या काच्या कोणत्या अपक्षात असू दे, तुम्ही कुंकडावला मराठा म्हणून ताबडतोब एका जागेचं का भाजपच्या मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे का? जमलं मग हो दे, मग मी पडेल इथं, तुम्ही पडेल. यांचं पाडू नाही तर आपण तरी पडू. याला सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय. तुम्हाला पुढं पुढं गेल्यावर कळत किती कठोर आंदोलन होणार आहे. हो द्या, जातीसाठी काय होत नाही. त्या योगदान काय होतं, नुसते ताकद वाढायची, वजन वाढवायचं, पैसे वाढवायचे. जात कधी मोठी करायची, जात नाही वाढायची. जात मोठी करायची, योगदान द्यायचं कणाकण. काय होत नाही, काही कामं नाही पुढं. 7-8 दिवसांनी काय कामं नाही पुढं. आपली जात मोठी झाली ना, आपली जात एवढी इमानदार आहे, सगळे देशाचे राज्याचे संकट स्वतःच्या अंगावर घेते आपली जात. ही जात कधीच तुमचं योगदान विसरणार नाही, कधीच. आपल्या समाजाला आपण बाप मानायचं, आपल्या मायबाप मानायचं. आपल्या समाजाला आपण, आपल्या समाजाला आपण देव मानायचं, देव. आणि ती प्रतिष्ठा, ती विद्यात ठेवूनच समाजाचं काम करायचं. आपण समाजाला डाग लागण असं एक बी पाऊल आपण कोणीच उचलायचं, कोणीच. आपला कोणी काही करीत नाही, तुम्ही काळजी करू नका. आपण एकटेच 50-55% येतं, काहीच करू शकत नाही. फक्त आपण मनावर घेत नाही. नको वाटतं म्हणजे दामानी नाही तर चिमूट बरेच आहेत. काही काही टोळ्या टोळ्या माकडं तुमचे टोळ्यासाठी निवडून निवडून काहीच नाही. त्याला तर दवाखान्यात ठेवलंय. आणि रोज एक तपाशी देत. काय तपाशी देते, जर पाठ पाय एक दिवस तपाशी देत, हात एक दिवस तपाशी देते, केस एक दिवस तपाशी देते, नाक तपाशी देते. अरे नट ठोकान देतात इकडून इकडून. काही दुखत नाही, भकत नाही, नाटक आहे, सुटत नाही. भाऊ काळजी करू नको, सरकार गेलं. हा सरकार गेलं, सुटला की हे अंतरवाली किती हे नेत्याकडे जायला पाहिजे प्रश्न. कारण ते सोडीतच नाही. म्हणून आपले गरीब, आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. आणि एखादा नेता जर इकडे जाऊ नका म्हणत असला तर त्याचं नाव मात्र मला सांगा. हळू जर काड्या करीत असला
तो जर काडी करीत असला त्याला असा खोटा ठोकतो. कारण आपल्या नादी लागला ना आपण बाजारात उठितो. तो कुणी असू दे. त्याच्यामुळे ती काळजी करायची नाही. महाराष्ट्राला कोणता नेता असू द्या, जर आंदोलनाला विरोध करत असला, तुम्हाला काही त्रास देत असला ना, तुम्ही त्याचं नाव सांगा. एकदा माग लागलो त्याचा कार्यक्रम त्याला टिपितो म्हणजे टिपितो, मी सोडतच नाही. आपण तुम्ही माझ्या मागे, मी तुमच्या मागे, आपण खंबीर उभा राहायचं एकमेकांना. गावचे गाव जागे करा. आता इथून गेले सगळे जिल्ह्याचे जिल्हे इकडे आले पाहिजे. माणसं घरी राहून काय करते? इथं एवढी मोठी आपल्या लेकरांच्या आयुष्याची लढाई सुरू आहे. आरक्षण हे पिढ्याना पारसाठी 4-2 दिवसाचं नाही. एकदा आपल्या लेकरांना दिलं की आयुष्य पिढ्याना पारचा कल्याण झालं. हे गाव वाटलं नाही यांची मार खाऊन. इतक्या चिंधाड्या झाल्या ना, रक्ताच्या थारोळ्यात गाव पडलेलं होतं सगळं. आजही लढत आहे. 2 वर्ष झालं. सोपा नाही ते. किती काही गोळ्या लागल्या, डोके फुटले, हातपाय मोडले. चेकिंग काय ऐकावं सुद्धा वाटत नव्हतं. ते जर ध्यानात आलं ना, डोकं दुखत. इतकं भयंकर ध्यान हल्ला होता. तरी गाव लढतो. त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी काय 1-1, 2-2 दिवस, 3-3 दिवस कामं सोडून दिले ना. एखादा माणूस घर राहिला, बाकी सगळं घरातल्या माणसं इकडे आली. 4-2, 10-20 माणसं गावात राहिले, पूर्ण गाव इकडे आलं. तर आपली एकजूट राहील ना, आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल. कारण आपल्याला ही लढाई आता ह्या वेळेस जिंकायची. कोण देत नाही ही उघडा पडला पाहिजे याच्यात.